सांस्कृतिक खातं तिथीनुसार शिवजयंतीसाठी आग्रही, तिथीनुसार जयंती मागे विरोधकांना राजकारणाचा वास। ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार तीर्थाटन, सरकारी खर्चात ज्येष्ठ जाणार तीर्थयात्रेवर राज्य सरकारची आणखी एक गेम चेंजर योजना। मुख्यमंत्र्यांची वारी माऊलींच्या दारी, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। आमची आघाडी हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध, ठाकरेंच्या नावासाठी राऊत पुन्हा आग्रही। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची ब्ल्यूप्रिंट तयार, उमेदवार निवडीवरून प्रचाराचं काटेकोर नियोजन। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी कडक कायदा केला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत आश्वासन। जातीपातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढणार, महाराष्ट्र जातीपातीत अडकल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची खंत। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा दणका, हिंगोलीच्या ब्रह्मपुरीच्या शाळेत शिक्षण विभागाचं पथक, शाळेच्या दुरावस्थेची लोकशाही मराठीने दाखवली होती बातमी। पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी, पोलिसांकडून सर्व आरोपींची एकत्रित चौकशी केली जाणार। विधानसभेसाठीच्या रोडमॅप संदर्भात भाजपच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा, लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे दिले आदेश। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची कोठडी, राऊज एव्हेन्यू कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी। नितीन गडकरींनी टोचले नागपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कान, पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामावरून गडकरी नाराज असल्याची माहिती। बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची शिवसेनेतून अकालपट्टी, पक्षाच्या विरोधात काम केल्यानं खांडेंचं सेनेतून निलंबन। वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकास कामांची धनंजय मुंडेंनी केली पाहणी, तीर्थक्षेत्रासाठी राज्य सरकारकडून 286 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सामील होणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा कंदील दाखवण्यात येणार। कथाकार पंडित प्रदीप मिश्रांनी मागितली माफी, प्रदीप मिश्रांनी राधा राणीबाबत केले होतं वादग्रस्त वक्तव्य। अधिवेशनाच्या काळात सामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध, अधिवेशनाच्या काळात मंगळवारी आणि गुरुवारीच प्रवेश पास, सुरक्षेच्या कारणास्तव मर्यादित संख्येने मिळणार पास। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर होणार कारवाई, सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा गीतेंच्या समर्थकांचा आरोप। कळंब येथील नगर परिषदेच्या शाळेची दुरावस्था, छताला गळती, भिंतींना पडल्या भेगा। जिओ पाठोपाठ वोडाफोन आयडियाचाही रिचार्ज महागला, प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये 11 ते 23% वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।